मित्रांनो, आपण आज पाले मासेमारी करण्यासाठी चाललो आहोत. आपण जिथे चाललो आहोत तेथील हा व्ह्यू बघा. रस्ता थोडासा खराब असल्यामुळे आम्ही आरामातच निघालो आणि बघता बघता कधी आम्ही स्पॉटवर पोचलो माहितीच पडले नाही. पण पोचल्यावर खूप मजा आली. इथलं वातावरण इतकं सुंदर होतं की असं फार आनंद झाला. त्यात आमच्या आधी दादा इथे आणि तात्या आले होते. सकाळी आपण बेट फिशिंग केली. मी जसं तुम्हाला सांगितलं भरपूर फ्रस्ट्रेट झालेलो आणि मी अजूनसुद्धा निखिल सोबतच. आता संध्याकाळची दुपार झाली आहे. तर आता आम्ही बघा इथे आपली काही काका किंवा तात्या म्हणतो आपण ते आहेत. त्यांची तयारी चालू आहे पाले मासे करण्यासाठी. पाले मासेमारी कशी करतात तर ती आपण आता बघायला जाणार आहोत. तुमच्या तात्यांची बोट आहे. तात्या तयारीत बघा. हा सांगतात ही बोट आहे आणि पाले पकडायची ही जाळी आहे. ही पण पाले पकडायची जाळी आहे आणि ती पण त्यांची आता तयारी चालली आहे. आपण पण ह्यांच्यासोबत जाऊया आणि पाहूया आपल्याला काय मासे लागतात काय नाही. आतमध्ये दर्यात जायला जरा एक टाईम लागेल, 10-15 मिनटं लागतील. तोपर्यंत आपण तात्याला मदत करूया. चप्पल फूट काढून ठेवू आपण तिकडे. हा काढ का. तर बघा निखिल आता मदत करतोय. मी तर पहिल्यांदाच आलोय. मी फक्त बघायचं काम करेल आणि व्हिडिओ शूट करू. तुम्हाला पाहायला मिळेल. होडी आता पाण्यात उतरवली आहे. आपल्या होडीचं नाव बघा, आई वडिलांचा आशीर्वाद. मित्रांनो, आपल्याला हे दादा, तुमचं नाव काय? हे वसंत दादा आणि हे महेंद्र दादा आहेत. ज्यांना आपण तात्या सांगतो हे तात्या आपले. आणि हे दादा आहेत, हे सांगतात एका टायमाला 8 जाळी सोडतात. एका मागोमाग एक अशी बांधून 8 जाळ्या अशा सोडतात ते लाईनशीर. तर बघूया आपण आता जाऊया पाण्यात थोड्या वेळात. वाट न बघता निखिलनेही मदतीसाठी पटापट सुरुवात केली. कारण आम्हाला माहीत नव्हते की बराच टाईम लागणार आहे जाळीचं सेटअप करायला. त्याचप्रमाणे मी सुद्धा थोड्या वेळाने मदत करण्यासाठी पुढे आलो आणि जेवढं होईल तेवढं आम्ही पटापट जाळी सोडवायला लागलो. बाहेर असतानाच तात्या सांगत होते की तयारी आधीच करायची असते, जाळी सोडवायची असते, सगळं बरीच कामं होती. आम्हाला ह्यातलं काही नॉलेज नसल्यामुळे आम्ही विचारात पडलो आणि त्यानंतर बघता बघता आम्ही जाळी पण सोडवली. आणि मग असं करता करता आमच्या 5 ते 6 जाळ्या आम्ही सोडवल्या आणि मग पुढे निघालो. पहिल्यांदाच मी सुद्धा जाळी सोडवण्यासाठी मदत करत होतो. मासेमारी फक्त रॉडवर नसून जाळीने पण जी करतात त्याचा आज मी पहिल्यांदाच अनुभव घेतला. फार मेहनतीचं काम होतं
मला अजिबात काहीच कळत नव्हतं, तरीसुद्धा आपलं थोडं तोडकं मोडकं काम त्यांना मदत केली. मित्रांनो बघा, आता ही बोट आपण भरली जाळीने. जवळपास ह्या 8 जाळी आहेत. तर आपण जाऊ आता आतमध्ये, धक्का मारूया होडीला. मोटर बोट आहे. बघा, उतरवली आपण होडी. जाऊया आतमध्ये. आपण ज्या होडीने जाणार आहोत ती होडी डिझेल इंजिनची होती. त्याचप्रमाणे त्याच्यात आता तात्यांनी डिझेल टाकले आणि आम्ही आमच्या वाटेला निघालो. तात्यांच्या हातात हा हँडल आहे मोटरचा. निखिल चल. पडले वसंत दादा, पडले. तात्या आता हँडल मारतायत. घे पलटी मात्र मध्ये घे. अशी आपण ही जी होडी आहे ही पाण्यात लोटतो आतमध्ये. बस मोबाईल आणि होडी आपली चालू होईल. हँडल मारायला सुरुवात. आता लगेच हँडल वाटतं मारणार नाही. तिथे रश्श्या आहेत बघा. ह्या ज्या किनाऱ्याला ज्या होड्या आहेत त्यांच्या रश्श्या आहेत आतमध्ये. बसून घेऊ. दादा नाल लागल, जरा हात लावा. या साईडला लागायला, या साईडला लागायला. ह्या ओलीतून आपण आता बाहेर पडलोय आणि पुढे गेल्यावर हँडल मारू. ते बघा तिकडे एक हँडल मारून होडी चालू केलेली आहे, मला दिसत असेल. तर आपण पण स्टार्ट करू. आता हँडल मारतात. बाबा बाबा बाबा. काय ते आपण निघालो मित्रांनो. इकडे पण एक होडी चालली आहे बघा. मस्त व्ह्यू आहे. आज हवा पण नाही आहे. आम्हाला त्या टोकाला जायचे आहे. तिथे सर्व लोक नंबरात थांबले आणि आमचा नंबर कितवा आहे अजून आम्हाला माहिती नाही. आम्ही त्या पुढच्या टोकाला गेल्यावर आम्हाला माहिती पडेल आमचा नंबर कितवा आहे. नंबरात थांबल्यानंतर आपला नंबर आला की आपण जाळी टाकायला पुढे सरकणार आहोत.
मित्रांनो बघा, आपल्या पुढे नंबर होता ह्या होडीचा. इथे नंबर लागलेले तसे आधी आपल्या पुढे तो नंबर होता. मग इकडे आहेत सगळे नंबरात असतात. देखील आता कोणाचा नंबर आहे? बघा वारा भरपूर आहे. सांगितल्याप्रमाणे वारा भरपूर सुटलेला नंतर वाऱ्याचा तुम्ही आवाज ऐकू शकता. भरपूर वारा होता. अक्षरशः माझी तर हालत खराब झाली होती. मी खूप घाबरलेलो. मित्रांनो अजून एक होडी आली बघा. मित्रांनो आता आपण गाडी टाकायला निघालो आहोत. आपल्यानंतर ही होडी निघेल आणि त्यांच्यानंतर हे लोक निघतील. तर आता परत आपली बोट चालू करतात. अक्षरशः समुद्रात अशा लाटा येतात, तशा लाटा येतात. हवा पण भरपूर आहे आणि मला खूप भीती वाटते. मित्रांनो खूप घाणेरडा अनुभव आहे. हे बघा ही खाडी असून सुद्धा लाटा बघा केवढ्या आहेत. अक्षरशः समुद्राचं रूप धारण केलेल्या लाटांनी खाडी असून सुद्धा. मित्रांनो गाडी सोडायला सुरुवात करतात बघा.
मध्ये बस मध्ये. आता येते, आता येते. मित्रांनो जाळी झाली टाकून. व्हिडिओ पूर्ण नाही शूट केला, पण आम्ही त्या साईडला होतो एकदम किनाऱ्याच्या जवळ. तुम्हाला दिसत असेल ते लांब असं जाळी सोडली आहे. आता ही जाळी पाण्याबरोबर खाली उतरेल आणि इथून जो येणारा मासा आहे समोरून तो ह्या जाळीत अटकण्याचे चान्सेस असतात. लक बाय चान्स, जुगार जसा हा म्हणजे मासेमारीचा खेळ किंवा मासेमारी बोलू शकतो. खूप मेहनत आहे. तात्या अक्षरशः थकले आहेत, निखिल पण आणि आपले ते भाऊ पण थकलेलेच आहेत. कारण जाळी टाकता टाकता सगळंच मॅनेज करावं लागतं आहे. हवा पण भरपूर आहे, फलटी मारायची असते, बऱ्याच अशा गोष्टी आहेत. तर बघूया आपण जाळी जेव्हा आपण वर खेचू, पालवू जाळी, तेव्हा आपल्याला काय मासे पडले आहेत काय नाही, आपलं नशीब किती साथ देतं आणि ही मेहनत. तर सगळा गेम बघूया आता काय भेटेल आपल्याला काय नाही. व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो आता आपण जाळं उचलतोय. या साईडला जाळं सोडलं होतं, हे पाणी असं उतरतंय. तर बघा आता आपण जाळं उचलायला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो जाळं बाबा 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 हवा जास्त असल्यामुळे होडी खूप हलते आहे आणि माझी हवा टाईट झाली आता. सर्व अशी होडी ना जाळं खेचायला सुरुवात केली आहे. भरपूर आहे आणि निखिल फलटी मारतोय बघा. आपण जाळं कसं सोडलं होतं आणि ते कसं झालंय क्रॉस. अर्ध जाळं गुंतलंय मध्येच आणि तात्या सांगतात अजून एक राऊंड होणार आहे. भरपूर खराब झाली मित्रांनो. मासा भेटला एकदम जिवंत ताजा टणटणीत एकदम. तात्या सोडवतात माशाला. याला काय मासा म्हणतात कोत्या? पाला. पाला भेटला. आपण दाखवायचा प्रयत्न करूया तुम्हाला. हा बघा, हा बघा पाला मासा जबरदस्त. लपवून ठेवायचा असतो, कोणाला दाखवायचा नाही तो. आता आपल्याला एक पाला लागला आहे. अजून बरीच जाळी खेचायची बाकी आहे. बघूया नशिबात काय आहे आणि काय नाही.
पण खूप मेहनत आहे आणि मला खूप भीती पण वाटते ॲक्च्युली, कारण की बोट एवढी हलते, हवा आहे, तुम्हाला माहितीच पडत असेल. मित्रांनो अजून एक पाला लागला. मला वाटलं तू बघा अजून एक पाला लागला, चांगली साईज आहे. पाला सुटणार होता, हा आपला निखिल नुसता बघत होता, नुसता तात्या त्याला ओरडतायत पकड पकड पकड, आणि हसतोय तो आता. बघा एकदम ताजा जिवंत एकदम. तुम्हाला नंतर दाखवतो मी. निखिल पलटी मार. जवळपास अर्धा तासाच्या आसपास 20 मिनिटं तरी लागली आम्हाला जाळी खेचायला. पूर्ण शूट केलं नाही आहे कारण व्हिडिओ भरपूर लांब लचक बनेल. अजून एक राऊंड करणार आहोत, तुम्हाला एंडला आता बघायला मिळेल. स्टार्ट तुम्हाला दाखवली आहे कशी झाली, आणि फर्स्ट हाफ आपण बोलू शकतो फर्स्ट. तर आपल्याला 2 पाले लागले आहेत. हा नशिबाचा खेळ आहे, जुगार आहे. कधी लागतो कधी नाही लागत मासा. जसं आपण स्पिनिंगला जातो, कधी नशिबात असेल तर आपल्याला मासा लागतो, नाही तर नाही लागत. सेम तसंच आहे, मासा भेटेलच अशी 100% गॅरंटी नाही आहे, 100% गॅरंटी नाही आहे. बघूया आता नेक्स्ट राऊंडमध्ये आपल्याला काय मिळतं. हा राऊंड इथेच संपतो आपला. जे मासे लागले ते जाळीला. गिटार वाजवतोय, गिटार गिटार जबरदस्त. जिवंत पाला आहे बघा, अजून सुद्धा जिवंत आहे बघा. आणि आणखीन एक आहे दुसरा, तो बघा, हा बघा, हा पण जिवंत एकदम ताजा ताजा. परत आम्ही सेकंड राऊंड जाळी टाकण्यासाठी आधीच्या स्पॉटला निघालो. बरंच अंतर पार करायचं होतं आणि हवा पण जास्त असल्यामुळे बोटीचा स्पीड काय वाढत नव्हता. तरीसुद्धा तात्यांनी बरीच स्पीड अशी बोट चालवण्याचा प्रयत्न केला आणि चालवलीसुद्धा. आणि आम्ही बघता बघता 15-20 मिनटात आमच्या लोकेशनला पोचलो. बारकाईने बघितलं तर बारीक बारीक बोई मच्छीसुद्धा आमच्या बोटीच्या पुढे उड्या मारत होती. जशी जशी बोट पाण्याला तापत होती तशी तशी बोई मच्छी साईडला उड्या मारत होती. तर मित्रांनो बघा, पाले मासेमारीचे नंबर 1 पुढे होडी आला, ही पुढे 1 2 3 4 5 6 आणि आपला 7वा नंबर. मित्रांनो हा आपला सेकंड राऊंड चालू झालेला आहे. थोडा पाऊस होता म्हणून मी शूट नाही केला. बघा मस्त असा सुंदर व्ह्यू. वेळ संध्याकाळची आहे. बुल्लू जो घेऊन जा, आठवणीन कधी आहे. आणि जवळपास आम्ही दुपारी आलेलो, आता संध्याकाळचे 6:30 झालेत. सूर्य बघून कवरवरती जवळपास 1 तास उजेडेल. मस्त व्ह्यू असा. आपण बाहेर निघू तरी उजेडणे पडणार काय रोज आहे.
आता सेकंड राऊंड आहे. सेकंड राऊंड आपल्याला काय गुतलंय बघायला मिळेल. मित्रांनो बघा छोटी साईज लागली, लगेच निघाला जाळीमध्ये. हा बघा अजून एक लागलाय. येईल तो काही नाही. हा बघा लाईव्ह, एकदम लाईव्ह 2 आले. जिवंत मासा. असा गुतला तर काय नाही ना. तो निघाला ना लगेच. तो मोठा ना, तो अटकणार नाही तो हा फर्स्ट वाला आता जो आला ना तो जोलामध्ये होता. हा प्रॉपर ह्याला अटकलाय कालकीला. तर मित्रांनो हा बघा वरतीच आहे एकदम. आरामात जाळी खेचावी लागेल आपल्याला ही. हा बघा, हा बघा छोटी साईज आहे. एक नंबर. काम 25. काय काम 25 आहे. आज मी आलो ना तुमच्यासोबत. शाप पहिलाच राऊंड आपला जबरदस्त झाला असता. लिंबू आणला असता ना. सुरुवात झाली ना तेव्हा आपली सुरुवात नव्हती झाली. ट्रेंडला लागलो. हा बघा मित्रांनो अजून एक पाला. आता हीच साईज लागते आपल्याला बारकी. 4 बोटी म्हणून ही 4 बोटी जाळ आहे म्हणून सांगतात दादा, म्हणून ही साईज लागते. हा बघा अजून एक आहे. हा बघा, हा बघा, हा बघा आरामात आरामात आरामात. एक नंबर. काम 25. आता आम्ही एवढे ही जाळी आम्ही काढल्यानंतर घरीच जाणार आहेत. थांबणार आहेत. जिवंत पाला. गावाला काही नाही. काय माहितीये का, झालं नवीन टाकले ना का लोकांना काय करते खावावणी करायची पक्की. हा आता कसं बोलले. काय वाटते कटकट चालतं. बघूया अजून एक आहे असं बोलतायत दादा. हे तू पलटी नीट मार. बघूया मित्रांनो आता जाळीची साईज वाढलेली आहे. हा बघा हा 5 बोटी जाळ आलाय मोठा. याच्यात काहीतरी मोठे लागण्याचे चान्सेस आहेत. नशिबाचा खेळ आहे. जुगार टाईप हा आहे मासेमारी म्हणजे. बघूया आपण काय भेटतं आपल्याला. मित्रांनो बराच वेळ झाला. मगाशी आपल्याला 4 छोटे लागले तेच, त्याच्यानंतर अजून एक पण नाही.
हा छोटा पाला कितीला जाईल विकला? स्वप्नीलला फोन करू काय? अरे पैसे लगेच पाठवले ऑनलाईन. मित्रांनो, ही नवीनच जाळी लावलेली ग्रीनवाली, पण दोन्ही टाइम निराशाच ठरली आहे. एकही ह्याच्यात मासा गुतला नाही. नाही, संपत आली आपली जाळी ही. तर मित्रांनो, आपण आता व्हिडिओचा एंड करतोय. व्हिडिओ संपवतो आता आपण. बघा, आला नशीब शेवटच्या याला एक तरी पाला, दुसरा पण आला. हा बघा, 2 आले एंडला. बोलायची खोटी बस, देवाने ऐकलं, जणू आत्ताच पाला लागलाय. हा बघा, एंड एकदम जाळीच्या एंडला लागले, 2 पाले लागले, बोनी झाली आपल्या जाळीची. देवा, तुझे खूप खूप धन्यवाद. 2 आले पाले. बघा, दादा सोडवतात. दादा, दोन आले लागोपाठ. 3 बोटी 4 बोटीले. तात्या खुश? नवीन जाळीला लागला मासा. हा तात्या, हा जुगारच होता जणू. तात्या सांगत होते की निराशा आहे, जाळीला काहीच नाही लागला, आणि लगेच फटकन. तर मित्रांनो, आपण आता इकडे संपूया व्हिडिओ. घरी चाललो आता आम्ही. मला दाखवा इकडे. आणि इकडे मासे पकडलेले आहेत. मी येऊ त्या साईडला? नको, अजिबात नको. हे बघा मासे निखिलच्या पायाखाली. बघा, जवळपास 6 पाले मिळाले सेकंड राऊंडला, पण छोटे छोटे. निराशा नाही, सगळीकडे ठीक आहे, आनंदच आनंद. पसंत बघायला लागेल मला वाटते.